त्याचं काय झालं होतं माहिती आहे का? माहेरी माझ्या नॉनव्हेज खाल्लं जात नाही. त्यामुळं जावयाला सुद्धा नॉनव्हेज मिळालं नाही. मग काय आम्ही आमच्या गावी म्हणजेच माझ्या सासरी नॉनव्हेज बनवण्याचा प्लॅन केला. तर गावची गावरान कोंबडी तर काही मिळाली नाही, पण गावचं चिकन तसंही टेस्टी लागतं. आजचं चिकन हे फार्म हाऊसवरती बनतंय. इथे खूपच लिमिटेड साहित्य अवेलेबल होतं, पण त्याच साहित्यामध्ये अगदी टेस्टी चमचमीत असं चिकन बनलं. फक्त आणि फक्त जिरा पावडर वापरून. बरं, फार्म हाऊसमधून दिसणारा असा हा सुंदर सनसेट. मी लहान असताना आई वडिलांच्याकडे कधीच चिकन मटण खाल्लं नव्हतं, पण प्रेमामध्ये किती ताकद असते बघा. जेव्हा आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो तेव्हा आहोंनी सांगितलं की मला चिकन मटण खूप जास्त आवडतं, मी कधीच सोडू नाही शकत. मग म्हटलं चला आपणच आता यांच्यासाठी शिकूया खायला. आता मात्र समोरच्याला पश्चाताप होत असेल का हिला मी खायला शिकवलं, कारण सगळ्यांपेक्षा जास्ती बहुतेक मीच खाते आता. पुण्यामध्ये माझ्या घरी नेहमीच मी खूप सारा खडा मसाला वगैरे साग्र संगीत असं चिकन मटण बनवत असते, पण इथे मात्र फक्त वहिनीने बनवून ठेवलेला साधा लसूण खोबऱ्याचा मसाला आणि सासूबाईने दिलेली जिरा पावडर, आणि इथे फार्म हाऊसवर बाकीचं जे काही अवेलेबल होतं ते सारं वापरून बनवलेलं हे चिकन. मस्त असा आजचा आमचा हा बेत झाला.